बातमी दिल्लीतून आहे। दिल्लीमध्ये पोलिसांनी काँग्रेसचा कॅन्डल मार्च रोखलेला आहे। पहलगाम हल्ल्याच्या विरोधामध्ये काँग्रेसने हा कॅन्डल मार्च काढला होता, मात्र हा कॅन्डल मार्च दिल्ली पोलिसांनी रोखलेला आहे। एक मोठी बातमी समोर येते। ही दृश्य आपण पाहतोय दिल्लीतील आहेत। दिल्लीमध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते हातामध्ये मेणबत्त्या घेऊन कॅन्डल मार्च काढत होते, मात्र हा कॅन्डल मार्च दिल्ली पोलिसांनी रोखलेला आहे। दिल्लीमधून ही मोठी बातमी समोर येते। पहलगाममध्ये हल्ला झाला होता आणि या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कॅन्डल मार्च काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काढला होता, मात्र दिल्ली पोलिसांनी हा कॅन्डल मार्च रोखलेला आहे। नेमकं कारण काय आहे कॅन्डल मार्च रोखण्याचं, याचं कारण हे अद्याप समोर आलं नाहीये। मात्र त्यामुळं वाहतूक कोंडी सुद्धा रस्त्यावर झालेली आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय नवी दिल्लीतील आहेत। काँग्रेसने हा कॅन्डल मार्च काढला होता। आतंकवादी अटैक होने के बावजूद भी भाजपा सरकार एक अपने देश के साथ खड़ी अपोजिशन पार्टी को भी काम नहीं करने दे रही है। जिनको जो करना चाहिए वो तो कर नहीं रही है, पर जो शांति मार्च आज देश के अंदर जो आतंकवादी हमला उसके खिलाफ जो आज पूरा विपक्ष सड़कों पर है और उनको अपनी श्रद्धांजलि दे रहा है कि जो ये अटैक हुआ ये मानवता पर हत्या की गई और पाकिस्तान का चेहरा बेनकाब हो गया है कि वो एक आतंकवादी राष्ट्र है। तर दृश्य आपण पाहतोय नवी दिल्लीतील आहेत। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसनं कॅन्डल मार्च काढलेला आहे, मात्र हा कॅन्डल मार्च दिल्ली पोलिसांनी रोखलेला आहे। तरी सुद्धा हा कॅन्डल मार्च सुरू आहे। दहशतवादी हल्ल्याचा निषेध यावेळेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। रस्त्यावरून हा कॅन्डल मार्च काढलेला आहे, त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे। हातात मेणबत्त्या घेत या हल्ल्याचा निषेध काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। मात्र हा कॅन्डल मार्च नवी दिल्ली पोलिसांनी रोखला। मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरले होते, हातात मेणबत्त्या घेत। पहलगाम हल्ल्याचा निषेध यावेळेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। तर हा कॅन्डल मार्च सुरू होता, मात्र दिल्ली पोलिसांनी हा कॅन्डल मार्च रोखलेला आहे। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी हे मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते। यावेळेस घोषणाबाजी सुद्धा सुरू होत्या, मात्र हा कॅन्डल मार्च पोलिसांनी रोखलेला आहे। तरी थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय नवी दिल्लीतील ही दृश्य आहे।